अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सत्वलिंग तपोवन चिंचपेठ संस्थान शिवमंदिर ते प्रसिद्ध प्राचीन जागृत देवस्थान असून हे मंदिर 400 वर्षांपूर्वीचे असल्याचं मंदिरामध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते। हे सत्वलिंग शिव मंदिर 70 फूट उंच असून या मंदिराच्या 70 फूट उंचीच्या कळसावर सूर्योदयाच्या वेळी पहिले सूर्यकिरण पडते। या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची मूर्ती आहे। मंदिराच्या समोर नदी आणि बाजूला मारुतीचं मंदिर आहे। मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा ठेंगा असल्यानं शिवभक्तांना नतमस्तक होऊन दर्शनास जावं लागतं। तसे या मंदिराच्या पूर्व दिशेला नदी वाहत असल्यानं या मंदिराला श्री क्षेत्र म्हणून संबोधलं जातं। तसं या मंदिराच्या जवळ निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करणारं आहे। फार प्राचीन असलेल्या सत्वलिंग तपोवन शिव मंदिरचा जीर्णोद्धार करून या मंदिराचे व्यवस्थापक बबलू जडिया हे काम पाहतात। तर श्रावण महिन्यात या मंदिरात दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते। या मंदिराची शिवभागात विविध तीर्थस्थळावरून पायदल जल आणून शेवटच्या श्रावण सोमवारी शिवला समर्पित करतात। तर महाशिवरात्रीला बाळापूर तालुका आणि शहरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते। या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी उसळीच्या फराळाचं वाटपही होतं, तर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि मिरवणूक काढत महाशिवरात्रीची सांगता करण्यात येते। या महाशिवरात्र यात्रेनिमित्त चिंचपेठ संस्थान या ठिकाणी होम हवन पूजा देखील केली जाते। मी बबलू भाऊ जडिये बाळापूर चिंचपेठ संस्थानचा सचिव व्यवस्थापक असून गेल्या जवळजवळ 45-50 वर्षापासून चिंचपेठ संस्थानचं कार्य सांभाळत आहे आणि बाळापूर परिसरातील बाळापूर शहरातील नागरिकांचं चिंचपेठ संस्थानला सर्वात जास्त सहकार्य असते, भरपूर सहकार्य असते। त्याच्यामुळे सर्व कार्य चालू आहे आणि दरवर्षी आमच्या इथे 2 कार्यक्रम असतात, एक श्रावण महिन्याच्या पालखीचा आणि एक महाशिवरात्रीचा। दोन्ही कार्यक्रमात नागरिकांकडून भरपूर सहकार्य भेटते आणि कार्यक्रम जोरदार शांततेत उत्साहात साजरा होतो आणि आमच्या या कार्यक्रमाला गावातील सर्व समाजाचे लोक उपस्थित राहतात आणि सहकार्य करतात। त्याच्याबद्दल सर्व समाजाला धन्यवाद आणि असेच पुढेही आमच्या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं एवढं। महाशिवरात्री कार्यक्रमानिमित्ताने आज जवळजवळ 3 ते 3.5-4 क्विंटलची उसळ असते। सर्वांना आम्ही उसळीचं वाटप करतो आणि त्या दिवशी रात्री भजनाचा वगैरे कार्यक्रम होते। दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर गावाची पालखीची चिंचपेठ संस्थानच्या पालखीची बाळापूर शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते आणि त्या मिरवणूक सर्वच लोक सहभागी होतात आणि लोकांनी असा सहभाग पुढे नोंदवावा असं मी हे करतो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।